गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजची मॉर्निंगसुद्धा पावसाने सुरुवात झालेली आहे. रात्रभर पाऊस, दिवसा पाऊस. आणि काल जसं बोलली होती की आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत आहोत. सो बॅग तयार आहे, सामान पूर्ण भरून झालेलं आहे आणि तयारी सुरू आहे. सो या लॉकचं तुम्हाला एंडिंगपर्यंत माहीत होईल की आम्ही कुठं निघत आहोत सगळेजण. आणि सगळी तयारी सुरू आहे. पॅकिंग ऑलमोस्ट मी कालच करून घेतली होती रात्रीलाच. आता बनवत आहे मी इडलीचं बॅटर. काल मी घेऊन आले ते, आधी होतं माझ्याकडे 1.5 kg. सो म्हटलं ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं खायला, आणि कसं आहे इडलीने थोडंसं पोट भरलेला पण असतो. तो म्हटलं इडलीच घेऊन जाऊ. याला थोडंसं फ्राय करून जर नेलं तर मग चटणी वगैरेची गरजच नाही पडत. त्यामुळे मग इथे सगळं तयार करते, कारण ऑलमोस्ट आम्हाला 4 ते 5 वाजेच्या दरम्यान निघायचं. तारखेला टिफिनमध्ये दुसरं काही नेण्यापेक्षा हे थोडंसं बरं होऊन जातं आणि पोरं पण खातात आवडीने. कारण खूप काही असं तिखट वगैरे घालून काय फ्राय नाही करावं लागत. जसे आपण ढोकळे फ्राय करतो बस असे फ्राय करायचे, हाफ कट करायचा इडलीला आणि मग फ्राय करायचे. सो खायला छान वाटतं. तुम्हाला कुठलीही सांबार किंवा त्याच्यासोबत चटणी न्यायची गरज नाही पडत जर ट्रॅव्हलिंगमध्ये तुम्ही नेत आहात तर. सो ॲक्च्युली आज आहे 13 एप्रिल आणि आज येतो बर्थडे माझा. मागच्या वर्षीला बघितलं असेल व्लॉग, नसेल बघितलं तर जाऊन बघा. बाहेर सेलिब्रेशन केलं होतं, पण यावेळेला हे सगळं असं अचानक प्लॅन झालं. तर म्हटलं चला यावर्षीचं बर्थडे बाहेर करूया. म्हणजे असं काही सेलिब्रेशन म्हणून नाही आहेत, पण असा एक ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे यावेळेला. सो कुठे निघत आहोत ते तुम्हाला शेवटपर्यंत माहीत होईलच. हे सगळं इथं काढून ठेवलं मी मगाशी. अन्वी ॲक्च्युली करून देतो, त्यामुळे अन्वीला आधी झोपवलं. मी म्हटलं आता फ्राय करून घेतो पटकन, कारण मला स्ट्रेटनिंग पण करायची. थोडीशी करून घेते कारण खूप जास्त त्याचं फोल्ड झालेलं आहे. वातावरण पण थोडंसं आता मोकळं झालेलं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आईबाबाही निघाले आहे गावावरून. अजय पण येऊन जाईल एका तासामध्ये आणि नंतर मग निघू. सो वाजले 4:30 आणि ते फ्राय पण केलं मी. ऑलमोस्ट झाले सगळे फ्राय करून. बॉक्स असतात हे पण काढून ठेवले बाहेर, याच्यामध्येच पॅक करेन, जेणेकरून कुठलेही डब्बा किंवा ही कॅरी समोर करायला नको. हे पटकन कुठे पण थ्रो करून देता येतं डस्टबिन वगैरेमध्ये एखाद्या. त्याच्यामुळे समोर कुठलंच एक एक्स्ट्राचं सामान आपल्याला कॅरी नाही करावं लागत. त्याच्यामुळे मी याच्यामध्येच आम्हीच सगळे चाललो आहे शेगावला. खूप दिवसापासून हे सगळं सुरू होतं की जायचं आहे, पण एकाचं पॉसिबल होत होतं तर दुसऱ्याचं पॉसिबल नव्हतं होत. त्यामुळे हे सगळं थांबत होतं, म्हणजे प्लॅन नव्हतं होत एक्झॅक्ट. आता म्हणतात ना ते वेळेवरचेच प्लॅन ॲक्च्युली सक्सेस होतात, तर ते तसंच झालेलं आहे. सो
आता इथं शेगाव रोडला आणि इथं मातुश्री हॉटेल म्हणून आहे, इथं थांबलो आता जेवणासाठी. सगळे ऑर्डर करत आहेत. लागलं का? जाऊ नये अन्वी, अन्वी जाऊ नये आता. बाहेर बसायचं आहे आपल्याला. बाहेर चल, बाहेर जेवायचं. इथे बसायचं आपलं, इकडे बसायचं. अन्वीने तो तोडला गॉगल तिचा. एवढं लांब आलो म्हणून ना. हा स्नेद म्हणते खाली कधी उतरून, खाली कधी उतरून. हो एवढे ऍक्सिडेंट कसे होतात म्हणतात लोक. ऍक्सिडेंट होतात, ऍक्सिडेंट होतात. नाही ग, तो मागे बसचा वगैरे ना खूप जास्त झाला. हो बसचं जास्त आला. ठीक म्हणजे खाली उतरायला आणि वर चढायला म्हणजे गावात आजूबाजूला काहीच नाही माझं. रस्ता नाही तिथे जाऊन सांगणार आहे टॉयलेट बाथरूम. 85 किलोमीटर आहे. काही सेकंदासाठी झटकी लागली बस, तेवढ्यातच खूप चालता तो. हा तोच. हा असे ऍक्सिडेंट नाही होऊ शकत, नाही होऊ शकत, नॉर्मल नाही होऊ शकत. कारण की मला सांग 6 लेन म्हणजे कमी झालं का तो, आणि एकदम सरळ होऊ शकते. अमरावती नंतर तिकडे मुंबईपर्यंत अजून हे असेल. नाही जाऊ म्यावाय. हाय बू. उचलशील का? हा चला इकडे चला, चला. लागेल. हा हिला दिसली आधी, सगळ्यात आधी. थँक्यू. अन्वी, अन्वी, ए अन्वी, ती चला. तुला फोडता येईल का स्पृहा? तुला इथंच खायचं आहे.